भाषणाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विधानसभेमध्ये बोलतात। उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे आपलं लक्ष असेलच। आता वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। कबूतर चोरीचा एफआयआर होतो, मग दादांचा एफआयआर का होत नाही? हवाई वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा? खराब विमान चुकून दिलं की मुद्दाम दिलं? हे सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेत अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात। मुंबईप्रमाणेच बारामती पोलिसांवरही कुणाचा तरी दबाव असल्याचं पत्रकार परिषदेतून आमदार रोहित पवार यांनी म्हटलं। एफआयआर म्हणजे काय? तक्रारच आहे ना, आणि तक्रारच घेणं आमची जर खोटी धरली तर आम्हाला गुन्हे दाखल करा। आणि जी इन्व्हेस्टिगेशन चाललंय सीआयडीचं असं ते म्हणतात, ते ऍक्सिडेंटल रिपोर्ट वर चाललंय, आणि पण त्याला दुसरा अँगल आहे। तो अँगल आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, आणि डीजीसीएस सरळ सरळ सांगते की आम्ही 5 विमानं ग्राउंड करतोय, त्या विमानात प्रॉब्लेम आहे। आणि पण प्रॉब्लेमॅटिक विमान अजित दादांना का दिलं हा आमचा प्रश्न आहे, आणि म्हणून आम्ही म्हणतोय एफआयआर करा। आणि या बाबतीत कुणी टेक्निकल बोलत नाही। आम्ही एवढं मोठं नाही की आम्हाला मुख्यमंत्री तिथं फोन करतील। त्यांच्या कार्यालयामधून फोन आला होता। अजितदादांचं स्मारकाचा एक विषय मी मांडत होतो, आणि त्या बाबतीतच चर्चा करायची होती। आज ती बैठक होत नाही, पण उद्या संध्याकाळी ती बैठक होईल, आणि त्या बैठकीला गेल्यानंतर स्मारक अजितदादांचं व्हावं ही तर मागणी आम्ही करूच। त्याच्याच बरोबर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफआयआर बद्दल पण त्यांना माहिती आम्ही देऊ, आणि माझ्याकडे जे काही कागदपत्र आले ते सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का, ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे। मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल, आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो। आणि रोहित पवार यांची तक्रार घ्यायला बारामती पोलिसांनी नकार दिला। पोलीस